हालेलुया. देवाची स्तुती असो. आज आपण देवाच्या वचनामधून काही गोष्टी आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यामध्ये आहे आजचा संदेशचा जो विषय आहे तो म्हणजे परमेश्वराची इच्छा जाणून घेणं आणि त्या पूर्ण करणं. हालेलुया. काय विषयाचा? जाणून घेणं आणि त्या पूर्ण करणं. जेव्हा आपण 25 तारखेला ख्रिसमस साजरा केला, येशूचा जन्मोत्सव साजरा केला आणि येशूचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरा केला, प्रत्येकानं आनंद केला, उल्हास केला. आणि या पाठीमागे जेव्हा आपण पाहतो की येशूला या जगामध्ये पाठवण्याचं एक कारण सुद्धा होतं आणि ते म्हणजे परमेश्वराची तशी इच्छा होती की येशूनं या जगामध्ये जावं आणि येशूनं या जगातील सर्व लोकांच्या पापासाठी त्यानं काय करावं? बलिदान द्यावं. हालेलुया. तर येशूनं या जगामध्ये यावं ही कोणाची इच्छा होती? पित्याची इच्छा होती. आणि पित्याच्या इच्छेप्रमाणे येशूला या जगामध्ये पाठवण्यात आलं. हालेलुया. आणि जेव्हा येशूला या जगामध्ये पाठवण्यात आलं तेव्हा सुद्धा आपण पाहतो की येशूनं स्वतःची इच्छा पूर्ण केली त्याच्या जीवनामध्ये? केली का? नाही. तर येशू प्रत्येक क्षणोक्षणी पित्याची जी इच्छा होती, परमेश्वराची जी इच्छा होती ती त्यानं ती पूर्ण केली. म्हणून पित्याची इच्छा काय होती की येशूने या जगामध्ये पाठवावं आणि पित्याच्या इच्छेप्रमाणे येशू या जगामध्ये आला. आणि जेव्हा येशू या जगामध्ये आला तेव्हा येशूनं सुद्धा कुणाची इच्छा पूर्ण केली? पित्याची इच्छा पूर्ण केली. आणि त्यामध्ये तिसरी महत्वाची गोष्ट की ज्याप्रमाणे आपल्या सर्वांना येशूनं या जगामधून निवडलेलं आहे. कशासाठी निवडलेलं आहे? आपण सुद्धा परमेश्वराची इच्छा काय करावं? पूर्ण करावं. लक्षात येत आहे सर्वांच्या? पित्यानं त्याच्या इच्छेप्रमाणे येशूला या जगामध्ये पाठवलं. येशू देव होता, तो मनुष्य होता, तो सर्वसमर्थ होता, त्याला सगळं काही करण्याचं सामर्थ्य होतं, सगळे अधिकार येशूकडे होते. परंतु येशू सगळे अधिकार असताना त्यानं स्वतःच्या इच्छा पूर्ण केल्या नाही. त्यानं कुणाची इच्छा पूर्ण केली? परमेश्वराची, देवाची इच्छा पूर्ण केली. आणि त्या येशूनं, त्या परमेश्वरानं जर आपल्या सर्वांना या जगामधून वेगळं केलेलं आहे तर परमेश्वर सुद्धा तुमच्याकडून आणि माझ्याकडून ही अपेक्षा करत आहे की आपण सुद्धा प्रभूची जी इच्छा आहे ती आपण जाणून घ्यावं आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण काय करावा? प्रयत्न करावा. हालेलुया. जर परमेश्वरानं आपल्याला या जगामध्ये पाठवलेलं आहे त्याची योजना, त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी, तर त्यासाठी पहिला प्रश्न उद्भवेल की खरोखर मला परमेश्वराची इच्छा माहित आहे का? हालेलुया. जोपर्यंत येशूला इच्छा माहित होती, पित्याची इच्छा, की पित्याचा जो प्लॅन होता ते सगळं माहित होतं आणि त्यामुळे येशूनं काय केला की तो प्लॅन इम्प्लिमेंट केला. त्याप्रमाणे तो या जगामध्ये आला, त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याप्रमाणे तो स्वर्गामध्ये गेला. त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा या जगामधून निवडलेलं आहे की आपण काय करावं? देवाची योजना, देवाची इच्छा काय करावी? जाणून घ्यावी, समजून घ्यावी आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण झटावं. तर यासाठी पहिली गोष्ट की इच्छा माहित नसेल परमेश्वराची आपल्याबद्दल तर आपण काहीच करणार नाही. हालेलुया. मग त्यासाठी काय करावं लागेल? परमेश्वराची इच्छा माहित करून घ्यावं लागेल, आपल्याला समजून घ्यावं लागेल. परमेश्वराची इच्छा समजण्यासाठी काय करावं लागेल? वचन वाचावं लागेल, अजून प्रार्थना करावी लागेल, अजून सहभागिता करावी लागेल, चर्चमध्ये यावं लागेल, अजून परमेश्वराची बायबल वाचावं लागेल, परमेश्वराच्या संगतीमध्ये वाढावं लागेल. बरोबर आहे की जोपर्यंत आपण प्रार्थना करणार नाही, जोपर्यंत आपण देवाचं वचन वाचणार नाही, जोपर्यंत आपण देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहणार नाही, आपण चर्चमध्ये येणार नाही, तोपर्यंत ही देवाची इच्छा काय आहे, देव माझ्याकडून काय अपेक्षा करत आहे हे आपल्याला कधीच समजणार नाही. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा समजण्यासाठी प्रार्थनेमध्ये वेळ घालवणं गरजेचं आहे. येशूनं काय केला? प्रार्थनेमध्ये वेळ घालवला. प्रत्येक गोष्टीमध्ये तो काय करायचा की तो काम करायचा, सेवा करायचा. परंतु त्याचप्रमाणे येशू सुद्धा बिझी होता खूप. येशूकडे खूप काम होतं. त्याला जेव्हा तो मोठा झाला 3.5 वर्षामध्ये त्यानं काय केलं?
देवाची सुवार्थ सांगितली, देवाच्या राज्याबद्दल सांगितलं. इतकी धावपळ त्याने केली 3.5 वर्षामध्ये की त्याने 12 शिष्यांना तयार केलं आणि त्यानं काय केलं की गावोगावी जात आहे आणि तो काय करत आहे, सुवार्ता सांगत. परंतु त्या बिझी शेड्यूल मधून येशू काय करत आहे, प्रार्थनेला वेळ घालवत आहे. प्रार्थनेला का वेळ घालवत आहे की प्रार्थना करणं, याचा अर्थ की आपण देवाशी बोलणं, देवाशी सहभागिता करणं आणि देवाला माझ्याकडून काय करून घ्यायचं आहे हे जाणून घेणं. हालेलुया. जर तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य पाहिजे असेल, जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये वाटत असेल की तुम्हाला परमेश्वराच्या दानानं भरलं पाहिजे, तुमच्या ज्या काही आध्यात्मिक इच्छा असतील त्या जर तुमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हायच्या असतील तर त्यासाठी महत्वाचं आहे प्रार्थनेमध्ये वेळ घालवा. हालेलुया. 2 तास 3 तास कंटिन्यू प्रार्थनेमध्ये वेळ घालवा. जर तुम्हाला अन्य भाषेचं दान आहे तर अन्य भाषेमध्ये काय करा की तुम्ही प्रार्थना करायला सुरुवात करा. देव तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये अद्भुत गोष्टी करायला सुरुवात करेल. येशूचं प्रिन्सिपल तेच होतं. येशू काय करायचा, सर्व लोकसमुदाय सोडायचा आणि तो प्रार्थनेमध्ये जायचा. आणि प्रार्थनेमध्ये परमेश्वर काय करतो की आपली प्रार्थना कशी असते, किती वेळ असतो प्रार्थना आपली, जास्तीत जास्त किती, किती वेळ केली जास्तीत जास्त प्रार्थना, अर्धा तास. अर्धा तासावर कोणी केली का प्रार्थना? आपला पॅटर्न काय प्रार्थनेचा की मला जे बोलायचं आहे ते मी परमेश्वराला सांगणार, पण तो परमेश्वराला पण बोलायचं आहे ना तुमच्याशी. ते कधी समजणार, जोपर्यंत मी परमेश्वर जोपर्यंत माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत मी उठणार नाही असा निश्चय जेव्हा करणार तेव्हा परमेश्वर तुमच्याशी बोलणार. हालेलुया. हा प्रार्थनेचा एक प्रिन्सिपल आहे, लक्षात ठेवा. तुम्ही काय करता, आपलं प्रार्थनेचं असतंय की फक्त प्रार्थना करायची 5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा मिनिटं. त्या अर्धा मिनिटामध्ये परमेश्वर तुम्हाला बोलतो का नाही ते तुमचं तुम्हालाच माहित. परंतु अशी आपली प्रार्थना असणं गरजेचं आहे की मी जेव्हा प्रार्थना करायला सुरुवात करतो तेव्हा जोपर्यंत परमेश्वर माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत मी प्रार्थना करणं सोडणार नाही. येशूची प्रार्थना तशीच होती. येशू एकदा प्रार्थनेला गेल्यानंतर 5 मिनिटात आलाय का, असं कुठं लिहिलेलं आहे? किती वेळ करायचं प्रार्थना? रात्रभर तो काय करायचा, त्या अरण्यामध्ये, डोंगरामध्ये, एकांतामध्ये जायचा आणि तो प्रार्थना करायचा. आणि तेच कारण होतं की परमेश्वर त्याच्याशी बोलायचा. हालेलुया. परमेश्वर त्याच्या योजना त्याला प्रगट करायचा. जे ग्रेट महान सेवक होऊन गेले त्यांचं ते सिक्रेट आहे की जेवढा वेळ त्यांनी प्रार्थनेमध्ये घालवला देवानं त्यांना त्याच्या सामर्थ्यानं, त्याच्या अभिषेकानं भरलेला आहे. हालेलुया. म्हणून प्रार्थनामध्ये वेळ घालवणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून 5 मिनिटं प्रार्थनेनं काहीच होणार नाही. हालेलुया. त्यासाठी तुम्हाला प्रार्थनेचा वेळ वाढवावा लागेल. 5 मिनिटानंतर 10 मिनिटं, 10 मिनिटानंतर 15 मिनिटं, त्यानंतर अर्धा तास, त्यानंतर 1 तास, 2 तास, 3 तास कंटिन्यू तुम्ही प्रार्थना करा. मी तुम्हाला गॅरंटी देतो तुमचं जीवन बदलून जाईल. हालेलुया. जसे तुम्ही आता दिसत आहात तसे तुम्ही दिसणार नाही. पूर्ण आध्यात्मिकरित्या तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. तुमच्या बोलण्यातून काय होईल की ते आध्यात्मिकता जाणवेल. तुमच्या वागण्याद्वारे, तुमच्या सगळ्या कृतीद्वारे देवाचा स्पर्श इतर लोकांना होईल. म्हणून आपल्याला प्रार्थनेमध्ये जास्त वाढणं गरजेचं आहे. देवाच्या योजनेबद्दल, देवाच्या इच्छेबद्दल आज आपण पाहत आहोत. पित्याची इच्छा होती, येशू या जगामध्ये आला. येशू या जगामध्ये आला, त्यानं कुणाची इच्छा पूर्ण केली? पित्याची इच्छा पूर्ण केली. आणि त्या पित्यानं, त्या येशूनं आपल्याला या जगामधून निवडलेलं आहे. तर आपण सुद्धा त्याची इच्छा पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि त्याची इच्छा जाणून घेण्यासाठी काही लोकांना जर पित्याची, परमेश्वराची इच्छा जर माहित आहे तर चांगली गोष्ट आहे. त्या इच्छा पूर्ण करायला तुम्ही काय करा, प्रयत्न करा. पण मला जर परमेश्वराची इच्छा किंवा मला कशासाठी परमेश्वरानं निवडलेलं आहे हे जर मला माहित नाही तर मला काय करणं गरजेचं आहे? प्रार्थनेमध्ये वेळ घालवणं गरजेचं आहे. देवाच्या वचनामध्ये वेळ घालवणं गरजेचं आहे. देवाच्या लोकांच्या संगतीमध्ये वेळ घालवणं गरजेचं आहे. आणि देवाची योजना, देवाची इच्छा तुमच्या वैयक्तिक जीवनासाठी ही जाणून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी सुरुवातीला आपण येशूच्या संदर्भामध्ये आपण पाहूया. योहान याचा 6वा अध्याय 38 ते 40 वचन वाचा. कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे
तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे. आणि ज्याने मला पाठविले त्याची इच्छा हीच आहे की त्याने जे सर्व मला दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये, तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. त्याला मीच शेवटल्या दिवशी उठवीन. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी सांगत आहे की मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे. येशू सुद्धा स्वतः सांगत आहे, मी या जगामध्ये कशासाठी आलेलो आहे? मी माझ्या मनाची इच्छा मला वाटते त्याप्रमाणे करण्यासाठी आलेलो नाही, तर मी कशासाठी आलेलो आहे की ज्या पित्यानं मला या जगामध्ये पाठवलेलं आहे त्याच्या योजनेप्रमाणे त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्याप्रमाणे मी माझी इच्छा नव्हे तर माझ्या पित्याची परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वर्गातून उतरलेलो आहे. लूक 22:42. हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आणि गेतशेमने बागेमध्ये जेव्हा येशू गेला, प्रार्थनेमध्ये तो गेला आणि त्याची मरणाची वेळ जेव्हा आलेली होती, त्याला वधस्तंभावरती जायचं होतं. त्याला माहित होतं की आता काही क्षणामध्ये सैनिक येतील, मला पकडतील आणि मला काय करतील, त्या क्रूसावरती लटकवण्यात येईल. असह्य वेदना मला होणार आहेत याची जाणीव येशूला होती. आणि त्यामुळं येशू काय करत आहे, त्याच्या अगोदर प्रार्थनेमध्ये गेला, कारण त्याला माहित होतं की बिना प्रार्थने मी या असह्य वेदना सहन करू शकणार नाही. म्हणून या ठिकाणी तो त्याची भावना व्यक्त करत आहे, त्याची इच्छा व्यक्त करत आहे पित्याला की हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला मजपासून दूर कर. या वाक्याद्वारे येशू त्याची सुद्धा इच्छा सांगत आहे की हे वधस्तंभावरचं जे मरण आहे हे असह्य आहे, हे मला सहन होण्याच्या पलीकडे आहे, परंतु परमेश्वरा की माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझी इच्छा असेल की हा प्याला टळून जावा, तर तुझ्या इच्छेप्रमाणे तसं हो. म्हणून या ठिकाणी सुद्धा येशू स्वतःची इच्छा पित्याला दाखवत आहे, परंतु त्याच्या बोलण्याद्वारे येशू पित्याच्या इच्छेला प्राधान्य देत आहे. जर तुझी इच्छा आहे की मी त्या वधस्तंभावरती जावं, या जगाच्या पापासाठी मरावं, तर त्यासाठी मी काय आहे, तयार आहे. येशूचं एवढं समर्पण आपण या वचनामधून आपण पाहू शकतो की येशू या जगामध्ये जीवन जगला, परंतु प्रत्येक वेळी त्यानं पित्याच्या इच्छेला प्राधान्य दिलं. पित्याला काय वाटतंय याकडे त्याचं लक्ष होतं. जेव्हा त्यानं उपवास केल्यानंतर त्याला भूक लागली, शरीर त्याचं सांगत होतं की तुला भूक लागलेली आहे, तुला काहीतरी खायला पाहिजे आहे. त्यानंतर सैतानानं त्याची इच्छा जाणली आणि सैतान काय करत आहे, त्याच्या इच्छेला अनुसरून ट्विस्ट करून येशूला मोहामध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहे की तू जर देवाचा पुत्र आहेस तर काय कर, या दगडाच्या काय कर, भाकरी बनव आणि काय कर, खा. तुझी शारीरिक जी भूक आहे ती भूक काय कर, भागव, कारण तू सर्वसमर्थ देव आहेस, तुला सगळं काही करता येतं. त्यावेळी सुद्धा येशूनं स्वतःच्या इच्छा किंवा स्वतःच्या शरीराला वाटतंय त्याप्रमाणे न करता त्या वेळेमध्ये सुद्धा येशू त्रासामध्ये होता, भुकेला होता, त्याला अशक्तपणा आलेला होता, त्याला त्रास होत होता. ज्याप्रमाणे आपण जर जेवलो नाही तर आपल्याला सुद्धा खूप त्रास होतोय, तसा तो त्रासामध्ये होता. परंतु त्या त्रासामध्ये असताना देखील त्यानं काय केला, परमेश्वराची योजना तशी नव्हती की त्यानं दगडाच्या भाकरी बनवाव्या, आणि त्याप्रमाणे येशूनं दगडाच्या भाकरी बनवल्या नाहीत. येशूचं उदाहरण जेव्हा आपण पाहतो की प्रत्येक क्षणोक्षणी येशू पित्याच्या इच्छेचा आदर करत आहे, पित्याच्या इच्छेचा सन्मान करत आहे आणि पित्याला काय वाटत आहे याकडे त्याचं महत्वाचं प्राधान्य आहे. हालेलुया. म्हणून येशू पित्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या जगामध्ये आला आणि त्याप्रमाणे तो राहिला आणि त्याप्रमाणे त्यानं पित्याची इच्छा शेवटपर्यंत पूर्ण केली. आता माझा प्रश्न आहे की जर येशूनं पित्याची इच्छा पूर्ण केल्या तर मी
परमेश्वराच्या इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण करत आहे का? परमेश्वराची इच्छा मला माहित आहे का? आणि जर मला परमेश्वराची इच्छा माहित आहे तर मी त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे का? का मी एका ठिकाणी स्थिर थांबलेलो आहे याचं आपण परीक्षण करणं गरजेचं आहे. काही वचन वाचूया आपण. इफिसियाचं 5 ते 17 वचन. म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. आणि या वचनामध्ये सांगत आहे की ज्यांना प्रभूची इच्छा माहित नाही ते कसे आहेत लोक? मूर्खासारखे. मूर्ख आहे. हालेलुया. मूर्खासारखं ते इकडे तिकडे काय करत आहेत? धडपडत आहेत. म्हणून ते सांगत आहे की मूर्खासारखे होऊ नका. परमेश्वराचं वचन आपल्या सर्वांच्याकडे आहे. देवाचं वचन आपल्या सर्वांच्या सोबत आहे. प्रार्थना कसं करणं हे आपल्याला माहित आहे. आध्यात्मिक गोष्टी आपल्याला माहित आहेत. परंतु इथं वचन सांगत आहे की मूर्खासारखे होऊ नका. प्रभूची इच्छा काय आहे? प्रत्येकाबद्दल प्रभूची एक वेगळी इच्छा आहे. ती इच्छा काय आहे हे काय करा? समजून घ्या. हालेलुया. म्हणून परमेश्वराची काय योजना आहे, परमेश्वराची इच्छा माझ्याबद्दल काय आहे, माझ्या कुटुंबाबद्दल काय आहे हे मी समजून घेणं गरजेचं आहे. फक्त पालकांच्या बद्दलच देवाची योजना आहे किंवा देवाची इच्छा आहे की त्यांनी सेवा करावी असं नाही. मंडळीमधील प्रत्येक व्यक्तीबद्दल देवाची इच्छा आहे. प्रत्येक व्यक्तीबद्दल देवाची योजना आहे. जर आपली इच्छा आहे तर परमेश्वर आपल्याला दानानं सुद्धा भरू शकतो. परंतु त्या दानाचा उपयोग कसा करणं गरजेचं आहे? मंडळीच्या उन्नतीसाठी करणं अपेक्षित आहे. जर मला शिकवायला येत आहे तर मी मंडळीमध्ये शिकवणं गरजेचं आहे. जेव्हा संधी निर्माण होते तेव्हा मी मंडळीमध्ये शिकवायला तयार पाहिजे. जर मी गीतामध्ये आहे चांगला तर मी गीत गाण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. मी गीतामध्ये वाढणं गरजेचं आहे. जर मला आरोग्याचं दान आहे तर मी काय करणं गरजेचं आहे? मंडळीच्या आजारी लोकांच्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. परंतु सध्या असं वातावरण की अनेक लोक काय करत आहेत? मला वचन कळालं, मला शिकवता येते, लगेच मंडीमधून बाहेर. नवीन सेवेचा अर्थ समजत नाही आणि सेवा करायला सुरुवात होते आणि त्यानंतर मग अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं, समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि त्यानंतर मग सेवेमधून माघारी. हालेलुया. म्हणून जोपर्यंत परमेश्वर बोलवत नाही तोपर्यंत आपण सेवा करू शकत नाही. हे लक्षात आपण घेणं गरजेचं आहे. माझ्या जीवनामध्ये सुद्धा जोपर्यंत परमेश्वरानं मला बोलवलं नाही तोपर्यंत मी परमेश्वराच्या पूर्ण वेळ सेवेमध्ये उतरलो नाही. म्हणून सेवा जर आपल्याला करायची आहे, पूर्ण वेळ सेवा करायची आहे तर त्यासाठी परमेश्वराचं कॉलिंग असणं गरजेचं आहे. हालेलुया. दान मिळालं याचा अर्थ असा नाही की परमेश्वरानं सेवेला बोलावलेलं आहे. हालेलुया. दानाचा उपयोग परमेश्वर मंडळीच्या उन्नतीसाठी करण्यासाठी तो मंडळीतील लोकांना देत असतो. याचा अर्थ असा नाही की मी लगेच मंडळीतून वेगळं होऊन सेवा सुरू करणं गरजेचं आहे. हालेलुया. त्यामध्ये मला वाढणं गरजेचं आहे. त्यामध्ये मला स्वतःची वाढ करून घेतल्यानंतर संमतीनं मी सेवेला बाहेर पडणं अपेक्षित आहे. म्हणून या वेळेमध्ये आपण परमेश्वराची इच्छा काय हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्याला परमेश्वराची इच्छा समजणार नाही तोपर्यंत आपण त्या पंगू मनुष्यासारखा असणार. पंगू मनुष्य त्या तलावाच्या बाजूला बसलेला होता. देवदूत येऊन हलवत आहेत, तलावाचं पाणी हलवत आहेत, परंतु त्याला जाता येत नाही. त्याला आजारामधून बरं व्हायचं आहे, परंतु काय आहे? तो काहीच करत नाही. जर आपल्याला परमेश्वराची योजना किंवा परमेश्वराची इच्छा माझ्याबद्दल काय आहे हे जर माहित नाही तर आपण कशासारखे आहोत? त्या पंगू मनुष्यासारखे आहोत. आपण एका ठिकाणी बसलेलो आहोत. तो तलाव जवळ आहे, ते पाणी जवळ आहे, येशू सगळं आशीर्वाद तिथं जवळ आहेत, परंतु आपण काय आहोत? त्या आशीर्वादापासून लांब आहोत. म्हणून देवाची इच्छा समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या इच्छेप्रमाणे आपल्याला वागणं गरजेचं आहे. इथे सांगत आहे मूर्खासारखे होऊ नका. जर आपल्याला देवाची इच्छा माहित नाही तर आपण मूर्ख आहोत आणि जर माहित आहे तर काय करा? ती समजून घ्या, त्याप्रमाणे करण्याचा, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी सांगत आहे. काही वचन मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे की देवाची इच्छा काय आहे त्या संदर्भामध्ये.
परंतु तुम्ही तुमच्याबद्दल देवाची इच्छा काय आहे या वचनामधून सुद्धा परमेश्वर तुमच्याशी बोलेल, किंवा याच्या व्यतिरिक्त सुद्धा परमेश्वराची इच्छा तुमच्याबद्दल वेगळी असू शकते. काही उदाहरणं मी परमेश्वराच्या इच्छेबद्दल मी या ठिकाणी थोडक्यात मांडतो आणि आपण संपवू. पहिले थेसल याचा 5वा अध्याय 18 वचन. सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आणि ही इच्छा प्रत्येक विश्वासणाऱ्याबद्दल आहे. जेवढे येशूवरती विश्वास ठेवणारे लोक आहेत त्या प्रत्येकाबद्दल परमेश्वराची ही इच्छा आहे. काय इच्छा आहे? प्रत्येकानं काय करावं? सर्व स्थितीत उपकार स्तुती करावी. म्हणा, सर्व स्थितीत उपकार स्तुती. सगळ्या स्थितीमध्ये, म्हणजे माझ्या चांगल्या स्थितीमध्ये सुद्धा मी काय करायला पाहिजे? परमेश्वराची स्तुती करायला पाहिजे. मला दुःख होत आहे, रविवार आहे, मी घरी बसणार नाही. मी काय करणार? रविवारी चर्च मध्ये येणार आणि मी काय करणार? देवाला धन्यवाद देणार. माझ्या जीवनामध्ये दुःख आहे, माझ्या जीवनामध्ये त्रास आहे, मी बिकट परिस्थितीमधून जात आहे, माझ्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं टेन्शन आहे, विचार आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये सुद्धा असणार. परंतु इथं सांगत आहे की सगळ्या स्थितीमध्ये काय करा? उपकार स्तुती करा, कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आपण प्रत्येकाने काय करायला पाहिजे? सगळ्या स्थितीमध्ये आपण परमेश्वराला आभार मानणारे, परमेश्वराची स्तुती करणारे लोक बनायला पाहिजे. भलेही माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद मिळो किंवा नाही मिळो, माझ्या जीवनामध्ये दुःख असो किंवा सुख असो, सगळ्या परिस्थितीमध्ये आपण प्रत्येकानं देवाची उपकार स्तुती करणारे असायला पाहिजे. हालेलुया. आपण कुरकुर करणारे लोक बनता कामा नाही. जे लोक कुरकुर करतात त्यांचा नाश नक्की आहे. इस्रायल लोकांनी काही कुरकुर केली, त्यांचा अरण्यामध्ये काय झाला? नाश केला. म्हणून आपण कुरकुर करायचं नाही. एकमेकांच्या बद्दल सुद्धा कुरकुर करायचे नाही, आणि त्याचप्रमाणे परमेश्वराबद्दल सुद्धा कुरकुर करायचं नाही. परमेश्वर असं का केलं? मला तर ऍपल पाहिजे होता, मला अँड्रॉइड फोन का दिला? असं कुरकुर करत बसायचं नाही. मला तर बंगला पाहिजे होता, फ्लॅट दिला तू. म्हणून जे परमेश्वर देत आहे त्यामध्ये आनंदी राहायचं. आणि त्याचप्रमाणे काही वेळेला एकमेकांच्या बद्दल सुद्धा कुरकुर न करता जेव्हा आपण जीवन जगतो तेव्हा ही कुणाची इच्छा असते? देवाची इच्छा आहे. आपण कुरकुर न करता नेहमी परमेश्वराला काय करावं? धन्यवाद द्यावा. भले मी उपाशी असेल परंतु मी परमेश्वराला धन्यवाद द्यायला पाहिजे. भले माझ्या खिशामध्ये पैसे असो किंवा नसो, मी काय करायला पाहिजे? परमेश्वराला धन्यवाद द्यायला पाहिजे. म्हणून सर्व स्थितीमध्ये उपकार स्तुती करा. म्हणून आपण सर्वांनी आज निश्चय करूया की माझ्या जीवनामध्ये दुःख येऊ दे, संकट येऊ दे, काही पण येऊ दे, मी सगळ्या स्थितीमध्ये काय करणार? परमेश्वराला धन्यवाद देणार. भले माझ्या कुटुंबामध्ये भांडण असतील, कलह असतील, तरी सुद्धा मी काय करणार? परमेश्वराला धन्यवाद देणार. मी ज्या ठिकाणी काम करत आहे त्या ठिकाणी माझ्यासारखं वातावरण नसेल, ठीक आहे, परंतु मी त्या परिस्थितीसाठी परमेश्वराला काय करणार? धन्यवाद देणार, परमेश्वराची उपकार स्तुती करणार. म्हणून पहिली इच्छा आहे परमेश्वराची, आणि ती म्हणजे आपण प्रत्येकानं काय करायचं आहे? परमेश्वराबद्दल उपकार स्तुती करायची आहे. त्यानंतर दुसरं वचन वाचू, मत्ते 18:14. तसे या लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही. या हॉलमध्ये जेवढे लोक जमलेले आहेत, आपला कोणाचाही नाश होऊ नये अशी परमेश्वराची इच्छा आहे. हालेलुया. आता आपला नाश कसा काय होणार नाही? आपण इथं आहोत, आपण देवाचं वचन ऐकत आहोत, आपण प्रार्थना करत आहोत, पण तो इथून गेल्यानंतर सैतान काय? टपूनच बसलेला आहे. आपल्या मनामध्ये विष कालवायला, आपल्या मनामध्ये शारीरिक वासना भरवायला, द्वेष, राग, मत्सर, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगीलपणा, या सगळ्या गोष्टी काय करत आहे? सैतान आपल्याला मोह घालतो इथून गेल्यानंतर. आणि त्यानंतर काय करतो की तो आपल्याला नाशाकडे न्यायला परावृत्त करतो. ज्याप्रमाणे दावीद राजा युद्ध प्रसंग आहे, गॅलरीवरती फिरत आहे, इकडं तिकडं फिरत आहे, त्याचं लक्ष कुठे गेलं? एका सुंदर स्त्रीवरती त्याचं लक्ष गेलं. आणि त्यानंतरचा आपल्याला भाग माहित आहे की त्यानं त्या स्त्री बरोबर वाईट कर्म केलं आणि त्याचं प्रतिफळ त्याला भोगावं
लागलं. म्हणून सैतान हा टपलेला आहे, प्रत्येक ठिकाणी तो टपलेला आहे. हा, तो आपल्याला नाशाकडे न्यायला, तो आपल्याला नेहमी तयारीत असतो. म्हणून इथे सांगत आहे की कोणाचाही नाश होऊ नये अशी परमेश्वराची इच्छा आहे. आपण आपलं तारण झालेलं आहे, आपण परमेश्वरावरती विश्वास ठेवलेला आहे, तर आपण त्या विश्वासामध्ये टिकून राहावं, आपण प्रार्थनेमध्ये टिकून राहावं, आणि याचा परिणाम की आपण सार्वकालिक जीवनामध्ये जावं, आपल्याला स्वर्ग मिळावा, आणि स्वर्ग मिळाल्यानंतर आपण सदा सर्व काळ आपल्या प्रभू सोबत असावं अशी प्रभूची इच्छा आहे. नाश होऊ नये याचा अर्थ काय, की माझ्या लोकांनी माझ्या सोबत असावं, ही प्रभूची इच्छा आहे. परंतु कधी कधी आपण काय करतो, प्रभूला सोडतो आणि सैतानाकडे. जेव्हा आपण शारीरिक कर्म करतो तेव्हा आपण काय केलेलं असतं, येशूला सोडलेलं असतं, आणि आपण काय केलेलं असतं, सैतानाला कवटाळलेलं असतं. मग आपण राग करणार, आपण वाईट बोलणार, आपण द्वेष करणार. हा, जे शारीरिक कर्म आहे त्या सगळ्या गोष्टी आपण त्याप्रमाणे मग करणार. परंतु देवाची इच्छा नाही की आपला नाश होऊ नये, ही सुद्धा सार्वजनिक इच्छा परमेश्वराची आहे. पहिली इच्छा आपण सांगितली की सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, देवाची उपकार स्तुती करायची आहे. दुसरी गोष्ट सर्वांच्यासाठी आहे, कोणाचाही नाश होऊ नये. या हॉलमध्ये बसलेल्या प्रत्येकानं स्वर्गामध्ये जावं अशी इच्छा आहे. परंतु सगळे स्वर्गात जाणार का? जाणार? किती जणांना विश्वास आहे जाणार? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाची इच्छा आहे की हॉलमध्ये सगळ्यांनी स्वर्गामध्ये असायला पाहिजे, माझ्या सोबत असायला पाहिजे. परंतु जर सुटल्यानंतर मी कसा जीवन जगत आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. हालेलुया. मी जर पाप करत आहे स्वर्गामध्ये जाणार नाही. हालेलुया. जर चर्चमध्ये आहे तर मी आध्यात्मिक आहे, परंतु चर्चच्या बाहेर गेल्यानंतर मी प्रार्थना करणारा व्यक्ती आहे, देवाचं वचन वाचणार आहे आणि त्याप्रमाणे कृती करत आहे, तर मी स्वर्गामध्ये नक्कीच जाणार. म्हणून मत्तेमध्ये सांगत आहे की प्रभूजी म्हणणारे किती आहेत, पुष्कळ आहेत. परंतु कोण स्वर्गामध्ये जाणार, कुणाला सार्वकालिक जीवन मिळणार? जो पित्याच्या इच्छेप्रमाणे जगणार, जो देवाचा आज्ञापालन करून काटेकोरपणे परमेश्वराच्या मार्गानुसार जीवन जगणार, तो स्वर्गामध्ये जाणार. हालेलुया. आपल्या सर्वांचा विश्वास आहे, पण तो विश्वासासोबत आपण त्याप्रमाणे जेव्हा कृती करणार, चर्चच्या बाहेर गेल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये, आपण आपल्या समाजामध्ये जेव्हा आपण ख्रिस्त जसा वागला त्याप्रमाणे आपण जेव्हा जीवन जगणार, तेव्हा आपण स्वर्गामध्ये जाणार. परंतु देवाची इच्छा आपण नरकामध्ये जावं अशी नाही, आपला नाश व्हावा अशी परमेश्वराची इच्छा नाही. त्यानंतर तिसरी गोष्ट, पहिले थेसल याचा 4 अध्याय 3 वचन. कारण देवाची इच्छा ही आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जार कर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे. आणि तिसरी इच्छा काय, पवित्रीकरण. आपण कसं असावं, पवित्र असावं. सर्व प्रकारच्या पापापासून आपण नेहमी लाभ असावा, आपण पवित्र असावं, आपण शुद्ध असावं. कारण जुन्या काळामध्ये खूप वेळेला परमेश्वर सांगत आहे की जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही सुद्धा पवित्र असा. म्हणून तिसरी इच्छा परमेश्वर या ठिकाणी आपल्याला सांगत आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे. आपण जेव्हा आपल्या पापाची कबुली केली तेव्हा आपलं पवित्रीकरण झालेलं आहे, परंतु त्या पवित्रकरणामध्ये टिकून राहायला पाहिजे. हालेलुया. पवित्रीकरणामध्ये टिकणं गरजेचं आहे. पवित्रीकरण झालं, आपण पापाची क्षमा मागितली, कन्फेस केलं, परमेश्वराने त्या पापाची क्षमा केली, परंतु पुन्हा त्याच गोष्टी आपल्याला करायला नाही पाहिजे. आपल्याला यू टर्न घेणं गरजेचं आहे. पश्चाताप म्हणजे यू टर्न आहे. हा, हे लक्षात घ्या. यू टर्न म्हणजे मी समजा एक गोष्ट करत आहे, त्या गोष्टीपासून मी पश्चाताप केला, परमेश्वराला माफी मागितली, तेव्हा त्या गोष्टीकडे पुन्हा परत मला जायचं नाही. हालेलुया. म्हणून या ठिकाणी सांगत आहे की आपलं पवित्रीकरण असावं, आपण पवित्र असावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. कारण आपण कोण आहोत, परमेश्वराचं मंदिर आहोत. आणि मंदिर कसं पाहिजे, पवित्र पाहिजे, स्वच्छ पाहिजे, सुंदर पाहिजे. ज्याप्रमाणे हे हॉल आहे, हॉल कसा दिसत आहे, सुंदर दिसत आहे, डेकोरेशन केलेलं आहे. हा, दर रविवारच्या अगोदर आपण काय करतो, चर्चचा हॉल साफ करत असतो. कशासाठी करत असतो, कारण हे परमेश्वराचं मंदिर आहे. हालेलुया. तसंच आपण कोण आहोत,
परमेश्वराचं मंदिर आहे, बाहेरून आपण किती सुंदर दिसतो त्याचा काहीच उपयोग नाही. आपलं अंतःकरण कसं पाहिजे? सुंदर पाहिजे, पवित्र पाहिजे. म्हणजे ते सांगत आहे की तुमचं पवित्रीकरण असावं अशी देवाची इच्छा आहे. तुम्ही जार कर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवा. आणि जर तुम्हाला पवित्र राहायचं आहे तर तुम्हाला काय करावं लागेल? सर्व प्रकारच्या जार कर्मापासून, सर्व प्रकारच्या व्यभिचारापासून तुम्हाला स्वतःला लांब राहावं लागेल. सर्व प्रकारच्या पापापासून तुम्हाला लांब राहावं लागेल. शेवटची 2 वचनं इफिस 6:5 आणि 6. दासांनो, आपण ख्रिस्ताचेच आज्ञापालन करत आहोत अशा भावनेने तुम्ही भीत व कापत सरळ अंतकरणाने आपल्या देशातील धन्यांचे आज्ञापालन करत जा. माणसांना खुश करणाऱ्यांनो, लोकांसारखे तोंडा देखल्या साखराने नव्हे तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणारे ख्रिस्ताच्या दासांसारखे ते करीत जा. प्रेज द लॉर्ड. सर्वजण आहे तिथंच? मोठ्यानं म्हणा हालेलुया. सगळ्यांनी वाचा वचन. दासांनो, आपण ख्रिस्ताचे आज्ञापालन करत आहोत अशा भावनेने तुम्ही भीत व कापत सरळ अंतकरणाने आपल्या देशातील धन्यांचे आज्ञापालन करत जा. माणसाला खुश करणाऱ्या लोकांसारखे तोंड देखल्या चाकरी नव्हे तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासांसारखे ते करीत जा. आता एक प्रश्न आहे की तुम्ही सगळ्यांनी वाचलं वचन, कशाबद्दल सांगत आहे? सांगा. कन्फर्म कर, कारण की तुम्ही ख्रिस्ताचीच आज्ञापालन करता. आज्ञापालन कुणाचं आज्ञापालन सांगत आहे? ख्रिस्ताचंच आज्ञापालन करत आहात का याविषयी कन्फर्म कर. परत वाचा. दासांनो, आपण ख्रिस्ताचेच आज्ञापालन करत आहोत अशा भावनेने तुम्ही भीत व कापत सरळ अंतकरणाने आपल्या देशकी धन्यांचे आज्ञापालन करत जा. माणसांना खुश करणाऱ्या लोकांसारखे तोंड देखल्या चाकरीने नव्हे तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासांसारखे ते करीत जा. वाचलं? कुणाचं आज्ञापालन करा सांगत आहे? देहदशेतील धनी कोण आहे? अधिकारी कुणाबद्दल सांगत आहे? देह देशेतील धन्यांचे काय करा? आज्ञापालन करा. हे जेव्हा वचन तुम्ही काटेकोरपणे वाचाल, या ठिकाणी सांगत आहे की जे सेवक तुमच्यावरती नेमलेले आहेत त्यांचं काय करायचं? तुम्हाला आज्ञापालन करायचं आहे. याचा अर्थ की तुमचे जे पाळक आहेत त्या पाळकांचं तुम्हाला काय करायचं आहे? आज्ञापालन करायचंय. कसं आज्ञापालन करायचं आहे? जशी प्रभूची आज्ञा आहे. इथं सांगत आहे की भीत कापत सरळ अंतकरणानं. अंतकरण कसं पाहिजे? सरळ अंतकरणानं आपल्या देह दशेतील म्हणजे देहावस्थेमध्ये जे धनी आहेत तुमच्यावरती नेमणूक केलेली आहे त्यांचं तुम्ही काय करा? आज्ञापालन करा. पुढे सुद्धा सांगत आहे की माणसांना खुश करणाऱ्या लोकांसारखे तोंड देखल्या चाकरीने नव्हे. तोंड देखलं आज्ञापालन करायचं नाही, फक्त खुश करायला. हा पाळक नमस्ते, पाळक प्रेज द लॉर्ड. आणि समोर गेल्यानंतर पाळकाच्या बद्दल वाईट बोलायचं. असं सुद्धा लोक आपल्याला पाहायला मिळतात. इथं काय सांगत आहे? कसं करा आज्ञापालन? देवाच्या इच्छा मनापासून पूर्ण करणारा ख्रिस्ताचा दास. ख्रिस्ताचा दास कसा असतोय? ख्रिस्तासारखा वागणारा. ख्रिस्त जसा वागला त्याप्रमाणे काय करा? देवाच्या सेवकांचे काय करा? आज्ञापालन करा. या ठिकाणी सांगत आहे. म्हणून या वचनामधून मी 2 गोष्टी तुम्हाला सांगत आहे. पहिली गोष्ट की आपण देवाचं आज्ञापालन करायचं आहे. प्रायोरिटी आपली पहिली ती असणार आहे, देवाचं आज्ञापालन. आणि त्यानंतर आपल्यावरती जे देवाचे सेवक नेमलेले आहेत त्यांचं सुद्धा आज्ञापालन तितकंच महत्वाचं आहे. मी जर देवाचं आज्ञापालन करणार आणि मी देवाच्या लोकांचं आज्ञापालन करणार नाही तर असं जमणार नाही. हालेलुया. हे मी नाही सांगत, काय स्वतःच्या मनानं नाही सांगत, देवाचं वचन सांगत आहे. इथं सांगत आहे कसं आज्ञापालन करायचं आहे? भीत कापत सांगत आहे. याचा अर्थ की पाळकांना घाबरा असं नाही सांगत. याचा अर्थ की पाळकांचा रिस्पेक्ट करा, आदरपूर्वक पाळकांचा आदर सन्मान करा. आणि जे पाळक तुमच्याबद्दल सांगत आहेत ते काय करा? ऐका, त्याप्रमाणे करा. या ठिकाणी सांगत आहे.
म्हणून देवाची चौथी योजना काय आहे? आपण काय करावं? आज्ञा पालन करावं. पहिली गोष्ट की आपण देवाचं आज्ञा पालन करावं, आणि दुसरी गोष्ट की आपण देवाच्या लोकांचं सुद्धा आज्ञा पालन करायला पाहिजे. याबद्दल काही चर्चेस बद्दल मला खूप आवडतं. काही चर्चेस मध्ये मंडळीतील जे लोक आहेत ते त्यांच्या पालकांना खूप रिस्पेक्ट देतात, आणि जो पण पालक काही सांगत नाही तो पण ते काहीच नाही करणार त्यांच्या मंडळीच्या व्यतिरिक्त. अशा मंडळी तुम्हाला नांदेडमध्ये पाहत असतील की आता मेथडिस्ट चर्चचा तुम्ही विचार करा. मेथडिस्टचे लोक कधी दुसऱ्या चर्चमध्ये गेले दिसले तुम्हाला? जेव्हा त्यांचे पालक तिथं जातील कुठल्याही कार्यक्रमाला तेव्हाच ते लोक तिथं तुम्हाला दिसतील. म्हणजे ते एक रिस्पेक्ट किंवा ते एक वातावरण असतं. परंतु कधी कधी आपल्या म्हणजे पेंटेकॉस्टल चर्चमध्ये असं वातावरण आहे, आपण काय करतो सगळ्या चर्चमध्ये या रविवारी इकडं या कार्यक्रमाला मेथडिस्ट चर्च, या कार्यक्रमाला तिकडचं चर्च. प्रार्थनेला जाणं हे चांगलं आहे, सहभागिता करणं हे चांगलं आहे, परंतु जे चर्च आपल्याला देवानं दिलेलं आहे त्या चर्चच्या आतमध्ये राहून या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तुम्हाला जर दुसऱ्या चर्चमध्ये जायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या पालकांना विचारायचं आहे. म्हणून तरुण लोकांना सुद्धा की जेव्हा तुम्ही तुमच्या मंडळीमध्ये जाल तेव्हा ही गोष्ट थोडंसं फॉलो करा स्ट्रिक्टली, की जोपर्यंत पालक सांगत नाही तोपर्यंत मी दुसरीकडे जाणार नाही. दुसऱ्या चर्चमध्ये मग किती कार्यक्रम राहते, वैयक्तिक जरी आमंत्रण असलं तरी मला काय करायला पाहिजे? मला माझ्या पालकांना विचारायला पाहिजे. कधी कधी पेंटिकॉस्टल चर्चमध्ये इतकं सार्वजनिक गोष्टी झालेल्या आहेत की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चर्चचा माणूस आपल्याला दिसतो. म्हणून ह्या गोष्टी थोडंसं आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. अजून नांदेडमध्ये बरेच चर्चेस आहेत की त्यांचे लोक तुम्हाला कुठेही भेटणार नाहीत, कोणत्याही दुसऱ्या कार्यक्रमाला भेटणार नाहीत. मग किती महत्वाचा कार्यक्रम राहतो, जेव्हा पाळक तिथं जातील तेव्हाच तिथं लोक ते दिसणार. हे काय? हे या वचनाप्रमाणे आहे, ते जीवन जगत आहे की ते काय करत आहेत? भीत भीत कापत कापत. याचा अर्थ की त्यांना त्यांच्या पालकांच्या बद्दल आणि त्याचप्रमाणे चर्च बद्दल आदर सन्मान आहे, आणि त्याचं ते काय करतात? काटेकोरपणे पालन करत आहेत. बरोबर आहे का? किती लोक सहमत आहेत? हात वरती करावं. प्रेज द लॉर्ड. म्हणून ह्या गोष्टी थोडंसं आपण सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे की प्रभूचं आज्ञापालन करा, परंतु स्वतःला सार्वजनिक नका बनवू. तुमची आयडेंटिटी कोण आहे? तुम्ही जर बेथेल चर्च आहात तर तुमची आयडेंटिटी काय? यू आर द मेंबर ऑफ बेथेल चर्च. त्यामुळे बेथेल चर्चमध्ये कार्यक्रम आहे, तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी व्हा. काही पण करा, काही पण म्हणजे आध्यात्मिक गोष्टीला अनुसरून सगळ्या गोष्टी करू शकता, परंतु तुम्ही स्वतःला इतकं सार्वजनिक नका बनवू की जेणेकरून आपल्या आयडेंटिटीज लोकांना समजायला वेळ लागेल की नेमकं आपण कोणत्या चर्च आहोत, नेमकं आपण बेथेलचे आहोत की आपण दुसऱ्या चर्च आहोत किंवा कोणत्या चर्च आहोत. हालेलुया. म्हणजे ते सांगत आहे की ख्रिस्ताचेच आज्ञापालन करत आहोत अशा भावनेनं तुम्ही भीत भीत कापत कापत काय करा? देहावस्थेमध्ये. याचा अर्थ की जे देवाचे सेवक आहेत त्यांचं काय करा? आज्ञापालन करा. फक्त त्यांना खुश करण्यासाठी नका करू. हालेलुया. पालकांना खुश करण्यासाठी ते म्हणतात त्याप्रमाणे नका करू, तर पूर्ण अंतःकरणानं जे दास सांगत आहेत त्याप्रमाणे तुम्ही काय करा? वागा, त्याप्रमाणे करा या ठिकाणी सांगत आहे. म्हणून चौथी गोष्ट की देवाची इच्छा काय आहे? आपण देवाचं आज्ञापालन करावं, आणि त्याचप्रमाणे आपण देवाच्या सेवकांचं सुद्धा आज्ञापालन करावं, ही देवाची इच्छा आहे. लूक 12:47 वचन. आपल्या धनाची इच्छा काय आहे हे माहीत असता ज्या दासाने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही त्याला पुष्कळ फटके मिळतील. आणि एक तुम्हा प्रत्येकाला एक इशारा आहे, आपल्या प्रत्येकाला इशारा आहे. यामध्ये सांगत आहे की आपल्या धनाची इच्छा काय आहे. याचा अर्थ इथं धनी हा शब्द परमेश्वराच्या बाबतीत इथं वापरलेला आहे. या ठिकाणी सांगत आहे की हे माहीत असता ज्या दासाने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही तर त्याला काय मिळतील? काय मिळतील? जो धन्याच्या इच्छेप्रमाणे करणार नाही त्याला काय मिळतील?
पुष्कळ फटके मिळतील. मग येशू काठी घेऊन येणार नाही तुम्हाला, फटक्याचं स्वरूप वेगवेगळं असणार. हालेलुया. म्हणून आपल्याला जर फटके नको आहेत तर आपल्याला काय करायचं, परमेश्वराचं इच्छेप्रमाणे आपल्याला जीवन जगायचं आहे. हालेलुया. सगळ्या गोष्टी चांगल्या वाटतात म्हणून सगळ्या गोष्टी आपण करू शकत नाही. हालेलुया. म्हणून या गोष्टीचं सुद्धा आपण गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी आपण 4 गोष्टी पाहिल्या. पहिली इच्छा काय होती, या सार्वजनिक इच्छा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. पहिली इच्छा काय होती, सगळ्या स्थितीमध्ये काय करा, उपकार स्तुती करा. म्हणा, मी सर्व स्थितीत परमेश्वराचे उपकार स्मरण करणार. त्यानंतर दुसरी इच्छा आहे की आपला नाश होऊ नये. आपण विश्वासामध्ये आहोत, विश्वासामध्ये टिकून राहायला पाहिजे. पाप करायचं नाही, चुकीच्या गोष्टी करायच्या नाही, तर आपण विश्वासामध्ये टिकून राहायचं. आणि देवाची इच्छा नाही की आपला नाश व्हावा. हालेलुया. आपण पुन्हा नाशाकडे जावं अशी देवाची इच्छा नाही. दुसरी इच्छा सार्वजनिक. त्यानंतर तिसरी गोष्ट की आपलं पवित्रीकरण असावं. आपण कसं असावं, पवित्र पाहिजे. आपण मंदिर आहोत. म्हणून करीनमध्ये सांगत आहे की तुम्ही काय आहात, देवाचं मंदिर आहात. हे तुम्हाला माहित नाही काय, असं सांगत आहे. आणि जर आपण मंदिर आहोत तर मंदिरामध्ये काय करतो, परमेश्वर वास करतो. जर माझ्या मंदिरामध्ये, माझ्या जीवनामध्ये जर परमेश्वर वास करत आहे तर माझं जीवन कसं पाहिजे, पवित्र पाहिजे, सुंदर पाहिजे, स्वच्छता त्या मंदिरामध्ये पाहिजे. जर माझं मंदिर घाण आहे तर येशू माझ्या मंदिरामध्ये राहणार नाही, येशू माझ्या जीवनामध्ये कधीच वास्तव्य करणार नाही. मग तिसरी गोष्ट की आपलं पवित्रीकरण असायला पाहिजे. दररोज आपण स्वतःला पवित्रीकरणामध्ये चालवायला पाहिजे. दररोज आपण सकाळी उठल्यानंतर आपण प्रार्थना करायला पाहिजे, देवा या दिवसभरामध्ये माझ्या हातून कोणतेही पाप घडायला नको, यासाठी तुम्हाला काय मदत कर. सर्व पापापासून, सर्व मोहापासून मला लांब ठेव, असं आपण सकाळी उठल्यानंतर प्रार्थना करायला पाहिजे. रात्री जेव्हा आपण झोपी जातो तेव्हा आपण प्रार्थना करायला पाहिजे की जर माझ्या हातून काही चूक घडली असेल न कळत, परमेश्वरा तुम्हाला काय कर, क्षमा कर. असं जीवन जगणं, याचा अर्थ की मी पवित्रीकरणामध्ये जीवन जगत आहे. परंतु पापाचा तिरस्कार करायला पाहिजे. नाहीतर मी सकाळी प्रार्थना करत आहे, रात्री प्रार्थना करत आहे आणि दिवसभर मी पाप करत आहे, तर या गोष्टी काय योग्य नाहीत. आणि चौथी गोष्ट की आज्ञापालन. देवाचं आज्ञापालन पाहिजे आणि देवाच्या सेवकांचं आज्ञापालन. या वचनामधून सार्वजनिक स्वतःला बनवू नका. तुमची आयडेंटिटी, तुमची ओळख ही लोकांना समजू द्या. हालेलुया. की तुम्ही कोणत्या चर्च आहात किंवा तुम्ही कोण आहात. कोणत्याही गोष्टी, इतर गोष्टी करत असताना तुम्ही पालकांचं सजेशन घेऊ शकता, पालकांचा विचार तुम्ही घेऊ शकता. कारण पालक यासाठीच तुमच्यावरती नेमलेले आहेत. तुम्हाला चुकीच्या ट्रॅकवरती नेण्यासाठी पालकांना नेमलेलं नाही. तुम्हाला योग्य ट्रॅक किंवा योग्य मार्गदर्शन करावं, वचनामधून योग्य गायडन्स करावा, यासाठी पालकांना नेमलेलं आहे. म्हणून देवाचं आज्ञापालन करा आणि त्याचप्रमाणे देवाच्या सेवकांचं सुद्धा आज्ञापालन करा. ढोंगीपणानं देवाच्या सेवकांचा मान सन्मान करू नका. पूर्ण अंतःकरणानं, चांगल्या मनानं देवाच्या सेवकांचा मान करा. आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जी देवाची योजना आहे ती योजना तुम्ही जाणून घ्या आणि त्याप्रमाणे परमेश्वराला प्रतिसाद द्या. परमेश्वर तुम्हाला नक्कीच आशीर्वादित करेल. हालेलुया. या वेळेमध्ये आपण सर्वांनी उठून उभा राहूया परमेश्वराच्या सानिध्यामध्ये. थँक्यू जीसस. सर्वांनी या वेळेमध्ये डोळे बंद करूया. थँक्यू जीसस. पित्याची इच्छा होती की येशूने या जगामध्ये यावं. त्याप्रमाणे येशूला या जगामध्ये त्यानं पाठवलं. येशू या जगामध्ये जन्माला आला. येशू या जगामध्ये असताना त्यानं पित्याची इच्छेला मान दिला. प्रत्येक क्षणोक्षणी त्यानं पित्याची इच्छा पूर्ण केली प्रियानो. आणि तोच येशू परमेश्वर आपल्या सर्वांच्याकडून हीच अपेक्षा करत आहे की आपण सुद्धा त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगावं. आपण त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगावं ही परमेश्वर इथं उभा असलेल्या प्रत्येकाकडून अपेक्षा करत आहे. थँक्यू लॉर्ड. म्हणून आपण देवाची इच्छा काय हे समजून घेणं गरजेचं आहे. देवाची इच्छा काय आहे माझ्या जीवनाबद्दल, देव माझ्याकडून काय अपेक्षा करत आहे, हे जोपर्यंत मी समजून घेणार नाही तोपर्यंत मी त्याप्रमाणे करणार नाही.
म्हणून या वेळेमध्ये सर्वजण वैयक्तिक जीवनासाठी प्रार्थना करा की परमेश्वरा, माझ्या जीवनाबद्दल तुझी इच्छा काय आहे, मी काय करावं हे तू मला दाखव, आणि परमेश्वरा त्याप्रमाणे मी वागण्यासाठी, ते तुझी इच्छा मी माझ्या जीवनामध्ये पूर्ण करण्यासाठी प्रभू तू मला सहाय्य कर. प्रभुदेवा, धन्यवाद देतो, आजचा दिवस दिला त्याबद्दल आभार मानतो. प्रभुदेवा, इथं उभासलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या मानातम देत आहे. प्रभुदेवा, तो आम्हाला निवडलं, या जगामधून तो आम्हाला वेगळं केलं यासाठी की प्रभुदेवा आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगावं. प्रभुदेवा, आम्ही स्वतःला वाटेल त्याप्रमाणे आम्ही जीवन जगू नये. प्रभुदेवा, आम्हाला स्वतःला पटेल त्याप्रमाणे आम्ही वागू नये. तर परमेश्वरा, तुझी इच्छा आमच्याबद्दल काय आहे, प्रभुदेवा तुझ्या योजना आमच्याबद्दल काय आहेत ते आम्ही समजून घ्यावं आणि त्याप्रमाणे वागावं, त्याप्रमाणे कृती करावी. आणि प्रभुदेवा, आम्ही आमच्या जीवनामध्ये तुझ्या इच्छा नेहमी पूर्ण करण्यासाठी झटत राहावं, यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्याने मदत कर. प्रभुदेवा, आजचं वचन तू आशीर्वादित केलं त्याबद्दल आभार मानतो. तुझी इच्छा आहे की प्रभुदेवा आम्ही सर्व स्थितीमध्ये प्रभुदेवा तुला उपकार स्मरण करावं. परमेश्वरा, तुझी इच्छा आहे की प्रभुदेवा आम्ही प्रभुदेवा तुझं आज्ञापालन करावं, आणि त्याचप्रमाणे प्रभुदेवा आम्ही सेवकांचं सुद्धा आज्ञापालन करावं. प्रभुदेवा, तुझी इच्छा आहे की प्रभुदेवा आमचा नाश होऊ नये. तुझी इच्छा आहे की प्रभुदेवा आमचं पवित्रीकरण असावं. परमेश्वरा, आम्ही तुझ्या पवित्रतेमध्ये चालावं. प्रभुदेवा, तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. आम्ही तुझ्या पवित्रीकरणामध्ये चालण्यासाठी प्रभुदेवा आम्ही प्रभुदेवा नेहमी तुझी उपकार स्तुती करण्यासाठी, नेहमी तुझं आज्ञापालन करण्यासाठी जे आमच्यावरती सेवक नेमलेले आहेत त्यांचा आम्ही पूर्ण मनापासून अंतःकरणापासून परमेश्वरा मान सन्मान करण्यासाठी, त्यांचं सुद्धा आज्ञापालन करण्यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या मानातम देत आहे. प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा कर. प्रत्येक व्यक्तीला प्रभुदेवा या वचनानुसार वागण्यासाठी, या वचनानुसार प्रभुदेवा कृती करण्यासाठी पवित्र आत्मा तू प्रत्येकाला प्रेरणा दे, आणि प्रत्येक व्यक्तीद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा होऊ दे. धन्यवाद देतो. आजची प्रार्थना भक्ती आशीर्वादित केली त्याबद्दल आभार मानतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा का पित्या, आमेन. प्रभूची प्रार्थना करूया. ते आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणी सोडून सोडले आहे तसं आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. आपण एकमेकांना भेटू आणि त्यानंतर आपण घरी जाऊ. थँक्यू. गॉड ब्लेस यू.